तर बीड शहरातील माणिक कॉम्प्लेक्स परिसर नेहमीच लोकांची वर्दळ असलेला भाग. अशात रात्री 9च्या आसपास मित्रांचा वाद झाला. यातच सूरज काटे नावाच्या तरुणानं यश ढाकावरती वार करायला सुरुवात केली. 22 वर्षीय यश हा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. घटनेवेळी त्याचे इतर काही मित्र देखील त्या ठिकाणी होते. अडवायचाही प्रयत्न झाला सूरजला, पण सूरज इतका रागामध्ये होता की त्याने यशच्या पोटामागे एकामागून एक वार करत चाकूनं भोसकून त्याची हत्या केली. यश रक्ताच्या थारोळ्यामध्ये तिथेच जाग्यावरती कोसळला आणि यानंतर हल्लेखोर मात्र फरार झाला आणि त्याच्यासोबतचे मित्र देखील फरार झाले. असं म्हटलं जातं की महिनाभरापूर्वीच मित्रांच्याच बर्थडे पार्टीमध्ये झालेल्या वादातून ही हत्या केली गेली. यश आणि सूरजच्या दोघांमध्ये या बर्थडे पार्टीमध्ये भांडण झालं होतं आणि याचा राग सूरजच्या डोक्यामध्ये होता आणि याच रागातून त्याने ही हत्या घडवून आणली. या घटनेनंतर यशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आला, परंतु त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा सुरू केला. सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोधही घेतला गेला. छातीत झालेले 2 वार आरपार गेल्यानं यशचा मृत्यू झाला. पण आता या हत्येमागची राजकीय कनेक्शनची आणि यशच्या वाल्मिक संबंधाची चर्चा होते. यश ढाका हा स्थानिक वर्तमानपत्रातील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा, पण यश हा देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारा वाल्मिक कराड सोबत त्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतोय. यशचा एक जुना फोटो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यात तो वाल्मिक कराड सोबत एका कार्यालयामध्ये उभा असल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच नाही, यशचा वाल्मिक सोबतच्या या फोटोला दहशत निर्माण करणारं एक डायलॉग सुद्धा आहे. त्यामुळे या फोटोचीही मोठी चर्चा होते. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशच्या हत्येमागच्या राजकीय कनेक्शनच्या. यशच्या हत्येमागे शिंदेच्या शिवसेनेचा माणूस असल्याचं बोललं जातंय. बीड येथील युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिराळे या हत्येमागे असल्याचं चर्चा आहे. तसे काही फेसबुक पोस्टही मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे. एवढंच नाही, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील या हत्या प्रकरणी एक पोस्ट केली, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एक धक्कादायक खून. एक अतिशय लहान वयाच्या मुलाचा भर रस्त्यामध्ये खून कोणी आणि कसा करू शकतं. मी आत्ताच मुलांच्या काकांशी आणि बहिणीशी बोलले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणी एका नेत्याच्या पुतण्यानं हे कृत्य केलंय. FIR करायला सुद्धा त्रास झाला असं ते म्हणाले. मी राजस्थानच्या एका गावामध्ये होते म्हणून माझा फोन त्यांना लागत नव्हता. मी उद्या रात्री मुंबईत येणार आहे. SP सरांशी पण बोलते. मला होईल तेवढी पूर्ण मदत मी करणार आहे. त्यांच्या या ट्विटला एकानं रिप्लाय देखील करत म्हटलं की ताई, माझ्या माहितीनुसार गुन्हेगार हा शिंदेच्या शिवसेनेचा बीड युवक अध्यक्ष आहे. यावरती दमनिया यांनी उत्तर देताना म्हटलं की हो, नातेवाईकांचंही तेच म्हणणं आहे. यशच्या या हत्या प्रकरणात संशयित म्हणून चर्चा होते शिंदेच्या शिवसेनेचा बीड युवक अध्यक्ष गणेश शिराळे याची. गणेश शिराळेच्या इंस्टाग्राम पेजवरून मिळालेल्या माहितीनुसार तो शिंदेच्या शिवसेनेचं काम पाहतो. एवढंच नाही, मराठा आंदोलनातही त्यानं काम केल्याचं पाहायला मिळतं. गणेश शिराळे सोबतच्या जुन्या वादातूनच यशची हत्या झाल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी अद्याप याबाबत कुठलीही माहिती दिली नसली तरी चौकशीत मात्र काय समोर येतं हे पाहावं लागेल.